तर इकडे आनंदी चुलीवर स्वयंपाक करत असते, त्याच वेळी तिची ओढणी ही जाळाजवळ असते. सार्थक तिथे आलेला असतो आणि सार्थक बघतो की आनंदीची ओढणी ही जाळात पडलेली असते आणि आनंदीच्या ओढणीने पेट घेतलेला असतो. सार्थक लगेचच तिथे येतो आणि हाताने आग विझवतो, नंतर पायाने आग विझवतो आणि आनंदीला तो ओरडत असतो की तुम्हाला काही कळतं का, जर तुम्हाला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं, असं म्हणून तो आनंदीला हात लावत असतो. परंतु पुन्हा हात मागे घेतो आणि म्हणत असतो की हे बघा, तुम्हाला जर काही झालं ना तर मला ते अजिबात सहन होणार नाही. आनंदी आता सार्थककडे खूप प्रेमाने बघत असते. नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मनोज आंबो आजीला उठवतो आणि म्हणतो की आजी, अगं तुला इथे कशाला आणलंय, ते लोक तिकडे पत्ते खेळताय. आजी म्हणत असते की मग मी काय करू, मला कुठे पत्ते वगैरे खेळता येत आहे. मनोज तिला म्हणत असतो की अगं आजी, तुला इथे कशाला आणलंय, तुला इथे आनंदी जास्त दिवस राहू नये म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय ना, आणि आनंदी या घरातून जाण्यासाठी तू काहीतरी प्रयत्न कर ना. आता ही गोष्ट नेमकं लीनाने ऐकलेली असते आणि लीनाला आता समजलेलं असतं की मनोजच आंबो आजीला इथे घेऊन आला, तेही आनंदी आणि सार्थकला घरामधून हाकलून देण्यासाठी. मनोज आता आंबो आजीला म्हणत असतो की आजी तू उठ बरं, त्यांना पहिल्यांदा तू खडसाव. आणि आजीला घेऊन आता तो हॉलमध्ये येतो, तर हॉलमध्ये आता सर्वजण झोपलेले असतात. आंबो आजी म्हणते की काय रे, इथे तर सर्वजण झोपले आणि कशाला मला इथे घेऊन आलायस तू. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरी सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. मनोज म्हणतो की अगं आजी, सर्वजण इथे पत्ते खेळत होते, तुझी शपथ सांगतोय आता झोपलेत ते. आंबो आजी मनोजला म्हणत असते की उगाचच तू माझी झोपमोड केली आणि सारखा सारखा त्या दाढीवाल्याचा तू विचार करतोस ना, म्हणूनच तुझा मेंदू हल्ला. मनोजलाही काही समजत नाही की हे अचानक कसे झोपी गेले. नंतर आंबो आजी झोपायला निघून जाते, मनोजही झोपायला निघून जातो आणि मग हळूच सर्वजण उठतात. तर हा सर्व प्लॅन असतो लीनाने आधीच त्यांना सांगितलेलं. आंबो आजी आणि मनोज येत आहे, त्यामुळे सर्वांनी झोपण्याचं नाटक केलेलं असतं. तर आता लीना सगळ्यांना ऑल द बेस्ट करून तिथून निघून जाते. सर्वजण मात्र खूप हसत असतात. तर इकडे आनंदीने अंगणामध्ये चूल मांडलेली असते. मालती तिला म्हणत असते की हे बघ आनंदी, चूल पेटवणं म्हणजे गॅस पेटवणं इतकं सोपं अजिबात नसतं हा. सार्थक म्हणत असतो की अहो आई, तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना, मला माहितीये चूल कशी पेटवायची. ते थोडीशी फुकणी मधून फुक मारायचं आणि पेटते चूल आपोआप. अण्णा म्हणत असतात की सार्थक सर, अहो तुम्ही प्लीज काही करू नका ना, जर आंबो आजीने बघितले ना तर ती आम्हालाच बोलेल. मालती आनंदीला सांगते की आनंदी, चुलीवर भाकरी वेगळ्या पद्धतीने शेकतात हा. पहिल्यांदा भाकरी चांगली थापायची, नंतर ती तव्यावर टाकायची, तिला वरून पाणी लावायचं. एका साईडनी शेकून झाल्यावर एका साईडनी मस्त विस्तवावरती भाजायची. आणि हो, भाकरी अजिबात करपू द्यायची नाही, कारण आंबो आजीला करपलेली भाकरी अजिबात आवडत नाही. आनंदी म्हणते की हो आई, मी सगळं व्यवस्थित करते. मालती म्हणत असते की किती दिवस झाले हा पाटा वरवंटा माळ्यावर पडून होता, अजून काय काय करायला लागणार आहे काय माहिती. अण्णा म्हणतात की कशाला काही पण बोलते, जर ते आंबो आजीने ऐकलं तर उगाच तिच्या तोंडातून जाळ निघेल. थोड्यातच आंबो आजी तिथे येते, तेव्हा सार्थक म्हणतो की आला जाळ आला बघा. आंबो आजी म्हणते की काय रे, काय करतोयस इथे. अण्णा म्हणतात की अगं आनंदीला चूल बनवण्यासाठी मदत करतोय. आंबो आजी म्हणते की तिचा घोळ नाहीये का तिथे. सार्थक आनंदीला विचारतो की घोळ म्हणजे काय असतं. आनंदी म्हणते की नवरा. आणि मग सार्थक आंबो आजीला म्हणतो की आजी आनंदीचा घोळ आहे इथे, तू काही काळजी करू नकोस. आंबो आजी आता मालतीला गुळाचा चहा बनवायला सांगते आणि अण्णांना सांगते की माझ्या पायाला जरा तू तेल लावून दे. तर दोघेही आता घरात जात असतात. सार्थक म्हणत असतो की अण्णा, मी जसं तेल लावलं तसंच लावा बरं का. आंबो आजीला तसंच तेल लावलेलं आवडतं. तर आंबो आजी सार्थकवर ओरडत असते आणि म्हणत असते की तू कशाला मध्ये मध्ये बोलतोयस, तू तुझं काम करून घे ना. आणि मग सार्थक आनंदीला काम करण्यात पुन्हा बिझी होतो. मालती आता किचन मध्ये चहा बनवण्यासाठी आलेली असते. अण्णा म्हणत असतात की दे बरं मला लवकर तेल काढून. मालतीची खूप गडबड होत असते. अण्णा म्हणत असतात की ही आंबो आजी कशी काय अशी आली न सांगता. एरवी तर 4 दिवस आधीच सांगून येते की मी येणार आहे आणि यावेळेस तर अचानक आली. नेहमी स्टेशनवर आल्यावर फोन तरी करते, परंतु आता तर काय अचानक येऊन धडक मारली आहे ती. मग लीना तिथे येते. लीना सांगते की अहो आई, त्या मुद्दाम नाही आलाय, तर त्यांना बोलवलं गेलं. आणि लीना त्यांना सांगते की त्यांना मनोजनेच बोलवलंय. हे ऐकल्यावर दोघांनाही धक्का बसतो. लीना सांगते की आनंदी आणि सार्थक वरचा राग करण्यासाठी त्यांनी मुद्दामच आंबो आजीला इथे बोलावून घेतलं. त्यामुळे मालती आणि अण्णा दोघांनाही आता वाईट वाटलं. तर इकडे आकू ही प्रथमेशला भेटायला चाललेली असते, परंतु त्याच वेळी आकूच्या गाडीचा टायर हा पंक्चर असतो. तर आदर्श तिला म्हणत असतो की चल मी तुला सोडतो. आकू म्हणत असते की अरे दादा, आधीच माझ्यामुळे तुला एवढा प्रॉब्लेम झालाय, तू नको सोडवू मला, माझी मी जाते. आदर्श म्हणतो की नाही कशाला, मी तुला सोडवतो, तू अजिबात काळजी करू नको. आणि मग आदर्श तिला त्याच्या गाडीने सोडवत असतो. नंतर पोहोचल्यावर आकू आदर्शला विचारते की बरं दादा, कुठे आहे प्रथमेश. तर आदर्श काही म्हणण्याच्या आतमध्ये प्रथमेश मागच्या सीटवर बसलेला असतो आणि जोरात म्हणतो की मी इथे आहे. आकू म्हणते की प्रथमेश, तुम्ही इथे काय करताय आणि हे इथे कसे काय आले. आदर्श म्हणतो की अगं तो तुला सकाळपासून भेटण्यासाठी आलाय आणि हो तुला माहितीये का, ती गाडी आम्हीच पंक्चर केली हा सगळा उद्योग करण्यासाठी. तुम्ही दोघंही आता
छान गप्पा मारा, मी जरा चहा पिऊन येतो. आणि मग आदर्श चहा पिण्यासाठी जातो. तर आकू आणि प्रथमेश आता गाडीमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. तर इकडे आनंदी चुलीवर स्वयंपाक करत असते. त्याच वेळी तिची ओढणी ही जाळाजवळ असते. सार्थक तिथे आलेला असतो आणि सार्थक बघतो की आनंदीची ओढणी ही जाळात पडलेली असते आणि आनंदीच्या ओढणीने पेट घेतलेला असतो. सार्थक लगेचच तिथे येतो आणि हाताने आग विझवतो, नंतर पायाने आग विझवतो आणि आनंदीला तो ओरडत असतो की तुम्हाला काही कळतं का, जर तुम्हाला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं, असं म्हणून तो आनंदीला हात लावत असतो. परंतु पुन्हा हात मागे घेतो आणि म्हणत असतो की हे बघा, तुम्हाला जर काही झालं ना तर मला ते अजिबात सहन होणार नाही. आनंदी आता सार्थककडे खूप प्रेमाने बघत असते. त्याच वेळी आंबो आजी आवाज देते. तर आनंदीच्या भाकरीकडे लक्ष जातं. आनंदी म्हणते की सर अहो, ही भाकरी तर करपली आणि आता ही भाकरी तर मी आंबो आजीला नाही देऊ शकत. सार्थक म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, आता ते कळतंय की आधी बोटाला चटके आणि मग मिळते भाकर. तर आनंदी म्हणते की आता फक्त चटके नाही भेटणार आहे, मला आंबो आजीचे फटके पण भेटणार आहेत. त्यानंतर आनंदी आणि सार्थक पुन्हा स्वयंपाक करायला लागतात. तर आंबो आजी हे सर्व बाहेरून बघत असते. आंबो आजी दोघांकडेही बघत असताना अण्णा आणि मालती मात्र आंबो आजीकडे बघत असतात. तर आंबो आजीला कुठेतरी सार्थकचं हे वागणं पटलेलं असतं, कारण सार्थक आनंदीची खूप काळजी घेत असतो आणि आनंदीला स्वयंपाकात मदत करत असतो. तर इकडे सुद्धा ही विचार करत बसलेली असते की सार्थक आता परत घरी कधी येईल, आनंदी त्याला घरी येऊ देईल की नाही आणि तिकडे तो कसा राहत असेल. त्याच वेळी वृंदा तिथे येते आणि विचार करते की हीच वेळ आहे की हिला चावी देण्याची. ती सुधाला विचारते की काय ग सुधा, कसला विचार करते. सुधा म्हणत असते की अगं मला सार्थकची खूप काळजी वाटते, आनंदी सार्थकला इकडे येऊ देईल ना, 3 दिवस झाले सार्थकने मला फोन सुद्धा केलेला नाहीये. वृंदा म्हणते की काय करणार, मी तुला हेच सांगत होते ना, खरं तर मला हे सगळं बोलायचं असतं, परंतु तो आदर्श येतो माझ्या अंगावर धावून आणि मी त्याला थोबाडात मारली, हे माझं चुकलंच, परंतु काय करणार, हल्ली मुलं तर हाताबाहेरच चालली. तर वृंदा सुधाला म्हणत असते की आनंदीने तिचा डाव बरोबर साधलाय. सुधा आपण एक काम करूयात, आपण वामन शास्त्रींकडे जाऊन येऊयात का. तर सुधा म्हणते की हो चालेल, आपण वामन शास्त्रीकडे जाऊन येऊयात आणि आता लगेच जाऊयात. आणि मग दोघीही लगेच वामन शास्त्रींकडे जायला निघतात. तर इकडे आंबो आजी जेवायला बसलेली असते. सर्वजण तिच्या बाजूने उभे असतात. तर आंबो आजी भाकरी बघून म्हणते की काय ग, हे काय भाकरी केली आहेस तू आणि किती जाळून ठेवली आहे, भाकर आहे की पापड आहे, आणि ही चटणी कुठे अशी असते का, ती जाड चटणी केली आहेस. आंबो आजी आता एक घास खाते आणि पुन्हा तो घास थुकून टाकते आणि म्हणते की हे काय जेवण बनवलंय, असं मी जेवण कधी खाते का तरी. काही जेवण अर्धवट शिजलेलं आहे, काही जेवण अर्धवट कच्च. गावाकडे जर गाईला जरी असं खाणं दिलं ना तरी ती खाणार नाही, आणि जर पाण्यामध्ये माशांना जरी खायला दिलं तरीही मासे खाणार नाही. आता काय, आता माझा उपवास पण मोडला आणि आता मी हे तुझं जेवण सुद्धा खाऊ शकत नाही. आंबो आजी आता आनंदीला नाही ते बोलत असते, त्यामुळे सार्थकला खूप वाईट वाटत असतं. आंबो आजी अण्णांना म्हणत असते की अण्णा, आता मला कळलं की तुझ्या पोरीचा संसार का टिकला नाही ते. मालती म्हणत असते की आंबो आजी, अहो आनंदीने कधी चुलीवर स्वयंपाक नाही केलाय. तर आजी म्हणत असते की तू तर तुझं सांगूच नको, तुझी पण हीच तरह होती, मी शिकवलं म्हणून बरं झालं. आणि आनंदीला आता ती खाली बसवते आणि म्हणत असते की बघ तुम्हाला काय खाऊ घालते, आता तू पण खाय हे. आनंदी आता तो घास खात असते तेव्हा सार्थक तिला म्हणतो की थांबा, आनंदी का बरं एकटी खाईल, मी सुद्धा खाईल ना, कारण आनंदीला मदत मी पण केली होती स्वयंपाकामध्ये. आता जेवढी आनंदीकडनं चूक झाली तेवढी माझ्याकडनं झाली आणि त्यामुळे जेवढी आनंदीला शिक्षा तेवढी मला ही शिक्षा भेटणार. आणि मग सार्थक आनंदीच्या हातूनच एक घास खातो आणि म्हणतो की अरे वा, कमाल झाली एकदम भाजी, मला तर खूप आवडली हे भाजी. आणि आनंदीला तोच म्हणत असतो की तुमच्या हाताला तर चव आहे, अगदी चव उतरली आहे तुमच्या हाताची. मी तर म्हणतो की आपण एक काम करूया, आपण आपल्या घरी सुद्धा एक चूल बनवूयात, म्हणजे त्यावरच आपण रोज खाऊयात. तर इकडे प्रथमेश हा आदर्शला म्हणत असतो की थँक्यू हा दादा, की तुम्ही आमची भेट घडवून आणली आणि त्यामुळे आमचे सगळे गैरसमज दूर झाले. आदर्श म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, सार्थक आता इकडे आला की तुमच्या लग्नाचं पण आम्ही बोलणी करतो. आणि मग आकूला बाय करून आता प्रथमेश तिथून निघालेला असतो. प्रथमेशला भेटल्यामुळे आकू सुद्धा खूप खुश असते. तर सार्थकच्या हाताला जे भाजलेलं असतं त्यावर आनंदी म्हणत असते की सर थांबा, मी तुम्हाला मलम लावून देते. परंतु सार्थक म्हणत असतो की अहो त्याची काही गरज नाहीये. आणि मग आनंदी स्वतःहून सार्थकच्या हातावर फुंकर घालत असते तेव्हा सार्थक हा आनंदीकडे खूप प्रेमाने बघत असतो आणि आनंदी सुद्धा सार्थककडे बघत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक आनंदीला म्हणत असतो की थँक्यू सर, सॉरी सर, थँक्यू सर, सॉरी सर, यापुढे तर तुमची गाडी काही जातच नाही पुढे, तुम्हाला एवढ्या 2-3 शब्दातच बोलायचं आहे का, जर बोलायचंच आहे 3 शब्दात तर वेगळे 3 शब्द बोलात ना. आनंदी विचारते की म्हणजे. सार्थक म्हणतो की आय लव्ह यू वगैरे. आंबो आजीने हे सर्व ऐकलेलं असतं. तर आंबो आजी आता अण्णांना येऊन म्हणते की तुम्हाला काय माहितीये सार्थकच्या नवऱ्याबद्दल. आणि ती म्हणते की जोपर्यंत मला आनंदीच्या नवऱ्याबद्दल सगळं काही खरं कळत नाही तोपर्यंत मी आनंदीच्या नवऱ्यावर संशय घेत राहणार. त्यामुळे आनंदीला आता टेन्शन आलेलं असतं. मित्रांनो, मन धागा धागा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.